आता महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या, की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, कधी मिळणार. आता तुमची प्रतीक्षा संपली. बघा इथं सोमवारी ठीक 10 वाजता बघा. आता 3 दिवसापासून बँक वगैरे बंद होतं म्हणून तुमच्याकडे पैसे आले नाही. आपल्याला ते कारणही समजून गेलं. आता सोमवारी जसे बँक उघडणार तर तुमच्या खात्यात 10 वाजेपर्यंत तुम्हाला 3,000 प्लस 3,000 म्हणजे 6,000 रुपये जमा होणार. 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं आहे, की सोमवारी ठीक 10 वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता. तुम्हाला माहिती आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सोमवारी प्रत्येक महिलाला तर पैसे नाही भेटणार आहे. तुम्हाला एक काम करावं लागेल. ते काम म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगतो काय करावं लागेल. सोमवारी जर तुम्हाला पैसे हवं असतील तर तुम्हाला हे काम करावंच लागेल. आता ते काम कोणतं आहे? अखेर प्रतीक्षा संपली. आता जे लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरला होता आत्तापर्यंत त्यांना पैसे भेटत होते, पण आता आचारसंहिता चालू असताना पैसे भेटत नव्हते. आणि आता शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस बँक बंद होते म्हणून तुमच्याकडे पैसे आतापर्यंत आले नाही. पण आता सोमवारी जसे बँक खुलणार आहे तुम्हाला तुमच्या खात्यात 10 वाजेपर्यंत 6,000 रुपयापर्यंत तुमच्याकडे जमा होणार आहे. आता लाडकी बहीण योजनांसाठी गुड न्यूज. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आज मिळणार आहे 100%. 100% म्हणजे आजच्या आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही गोष्ट फक्त आर्टिकल नाही, हे एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेली आहे. सर्वात मोठी अपडेट अजितदादा पवार. तुम्हाला माहिती आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगून दिलं, की सोमवारी 10 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात आम्ही जमा करू. पण तुम्हाला हे काम करावं लागेल. अजितदादा यांनी स्वतःहून सांगितलंय, की तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आता माहिती तुम्हाला आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता चालू असताना तुम्हाला काय काम दिलं असेल बरं? ते जर काम केलं तरच तुम्हाला पैसे भेटतील, नाहीतर पैसे नाही भेटणार. काय काम सांगितलं असेल ते तुम्हाला आता जर कळून गेलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता लिहा. व्हिडिओला पॉज करा, की काय काम सांगितलं असेल अजितदादा पवार यांनी, तरच लाडकी बहीण योजनेचे आम्ही पैसे देऊ. ठीक आहे. आणि आत्ता इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका. तुम्ही लाईक करणं विसरून जाता आणि लाईक या बटनला करायचं तुम्ही चुकीने या बटनला करून देता. ठीक आहे. पहिले आधीच्या आधी तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा काय काम सांगितलं असेल. आता सोमवारी, ठीक आहे, सोमवार अखेर संपला. लाडकी बहीण योजनेची जी प्रतीक्षा होती अखेर संपलेली आहे. आता सोमवारी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील. सर्वांच्या म्हणजे सर्वांच्या नाही होणार. त्यामध्ये पण त्यांनी काहीतरी अट दिलेली आहे. ती अट पण तुम्हाला सांगतो आणि कसं जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व काही व्यवस्थित माहिती सांगतो. पण फायनली तुम्हाला आता एक न्यूज आलेली आहे, गुड न्यूज. आणि एक काम जे करायचे ते पण तुम्ही आता लक्षात घ्या. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सोमवारी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3,000 रुपये प्रत्येक महिलांना एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करून टाकली. आत्तापर्यंत तुम्हाला 1,500 रुपये भेटत होते. 1,500च्या ऐवजी तुम्हाला 2,100 रुपये भेटणार होते. तर आता निवडणूक चालू असताना जेवढे जास्त पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील तेवढे तुम्ही जमा करा, असं त्यांना बँकेंना आदेश देण्यात आलेले आहे. म्हणून सध्या त्यांनी डायरेक्ट आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता. आत्ता त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं, की 3,000 प्लस डिसेंबरचे 3,000 म्हणजे टोटल तुम्हाला 6,000 रुपये तुम्ही जमा करा. सोमवारी तुम्ही 10 वाजेपर्यंत तुम्ही महिलांच्या खात्यात 6,000 रुपये जमा व्हायलाच पाहिजे. मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. सीधं त्यांची सभा होती, सभामध्ये स्पष्टपणे सांगून टाकलं मला काही ऐकायचं नाही. सोमवारी तुम्ही 10 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करा तरच आम्ही पुढचं बोलू, असं सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. आता आपण अजितदादा पवार यांनी काय म्हटलंय ते पण बघूया. आता सर्व महिलांना भेटणार आहे का? आता सर्व महिलांना तर नाही मिळणार. आता कोणाला भेटणार आहे? फक्त याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणत्या त्या निवडक महिला असणार आहे यांना हे पैसे भेटणार आहे? आता तुम्हाला माहिती आहे, आता मी तुम्हाला काय KYC वगैरेचं काय सांगत नाही. KYC वगैरे हे केलं असेल अजितदादा पवार यांनी जर सांगितलंय ती सर्वात मोठी अपडेट असते. ठीक आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहे. ठीक आहे. उपमुख्यमंत्री जे असतात त्यांच्यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितलं ते तुम्हाला लगेच सांगतो. ठीक आहे. सर्वात अगोदर बघूया की आपल्याला पैसे जे मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जे पैसे मिळणार आहे
तर सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्र तर नाही येणार तुम्हाला माहिती आहे. पण सर्वात आधी त्यांनी हे सुद्धा सांगून टाकलं, जिथं त्यांची आता सभा होती ते म्हणजे पुण्यात. ठीक आहे. पुणेकरांना सर्वात आधी पैसे मिळणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, पण आता अजितदादा पवार यांनी स्वतःहून सांगून टाकलं, की आम्ही जे सर्वात आधी पैसे जमा करू ते म्हणजे पुण्यामध्ये. कारण की पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, बहुतांश महिलांना अजून ₹1 भेटलेला नाही. ₹1 त्यांना आत्तापर्यंत मिळालेला नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सर्वात आधी तुम्ही पुण्यामध्ये सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये तुम्ही पैसे वाटप करा. ₹6,000 या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप करा. नंतर तुम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही पैसे वाटप करू शकता. आता फक्त पुणे का? पुण्यामध्ये भरपूर महिलांना आतापर्यंत पैसे भेटले नाही. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटले, आणि सोमवारी तुम्हाला आता पैसे भेटणारच आहे. जसंही पैसे भेटले तर इथं कमेंटसुद्धा करून देत जा. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना आता पैसे मिळणारच आहे. अजितदादा पवार यांनी काय सांगितलं ते मी सर्वात आधी तुम्हाला ती माहिती सांगून देतो. ठीक आहे. आता सर्वात आधी जे माहिती आहे ती तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. आता कोणकोणत्या त्या बँक आहेत, तर बँकेमध्ये तर जाणारच आहे. ठीक आहे. आता सर्व बँकांमध्ये पैसे येणार असं नाही. 8 बँका त्यांनी ऑलरेडी ठरवून ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे 8 कोणकोणत्या त्या बँका आहेत, त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटणार आहे. बाकी बँकांना पण भेटणार आहे, पण सर्वात आधी ते 8 बँकांना सर्वात आधी पैसे भेटतील. जे 8 बँका आहेत त्यांना सर्वात आधी म्हणजे कोणकोणते तुम्हाला माहिती आहे, इंडिया पोस्ट बँक सर्वात आधी याच्यात पैसे होतील. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, ॲक्सिस बँक. ठीक आहे. यापैकी अजून एक बँक होती युनियन बँक. असं 8 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की या 8 बँकांमध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठीक आहे, यांनी ऑलरेडी आचारसंहिता चालू असण्या अगोदरच त्यांच्याकडे पैसे देऊन ठेवले होते. बाबा पैसे जर तुमच्याकडे राहू द्या, आचारसंहिता चालू होईल पण लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद व्हायला नको, सर्वांना पैसे भेटले पाहिजे. आणि त्यांनी एक्स्ट्रा पैसे का जमा करून ठेवले होते, कारण की त्यांना माहीत होतं आता निवडणूक चालू होणार आहे, म्हणून ॲडव्हान्समध्ये तुम्ही पैसे घ्या आणि आम्ही महिलांना जे आम्ही रक्कम देऊ ती रक्कम तुम्ही तेवढं पेड करून द्या. पहिले त्यांनी ₹2100 ठराव केला. नंतर त्यांची बैठक झाली. बैठक झाल्यानंतर त्यांनी फायनल डिसिजन घेतला की आम्ही ₹3000 प्रत्येक महिलांच्या खात्यात आम्ही जमा करू. आता ₹3000 आहेत आपल्याला 1 महिन्याचे, आणि दुसऱ्या महिन्याचे म्हणजे अजून 3000 म्हणजे डिसेंबरचे. हे नोव्हेंबरचे पैसे आणि हे डिसेंबरचे पैसे म्हणजे असं ₹6000 तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. आता अजितदादा पवार यांनी काय म्हटलं ते सर्वात आधी बघूया. ठीक आहे. आतापर्यंत आपण सर्व काही बघितलेलं आहे, पण अजितदादांनी काय म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय सोमवारी, फक्त तुम्ही एक काम करायचं, आमची सरकारला तुम्ही सपोर्ट करायचं. ही योजना जर कंटिन्यू चालू ठेवायची असेल, लाडकी बहीण योजना जर तुम्हाला चालू ठेवायची असेल तर फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं ती योजना अखेर 3000 नाही तर तुम्हाला तब्बल 5000 पर्यंत करू. हे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अजितदादा पवार यांनी स्वतःहून सांगून टाकलं की 3000 तुम्हाला आत्ताच नाही दर महिन्याला तर मिळणार आहे, पण जसंही आमची सरकार आली तर तुम्हाला 5000 सुद्धा आम्ही देऊ महिन्याला. समजतंय का? 5000 सुद्धा तुम्हाला आम्ही देऊ दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजना खूप जास्त गाजलेली आहे, पण ही योजना विरोधकांच्या हातात गेली तरी योजना बंद होईल हे सुद्धा अजितदादा पवार यांनी सांगून टाकलं. कारण की ती ऑलरेडी कोर्टामध्ये चालले गेले होते या योजनेला बंद करायला. तर योजना जसंही त्यांची सरकार आली ती योजना बंद होईल हे सुद्धा त्यांनी सांगून टाकलं. आमची सरकार आली तर तुम्हाला पैसे वाढून मिळणार आहे, आणि जर त्यांची सरकार आली ती योजना बंद होणार आहे. आता महिलांना तुम्ही ठराव करायचा की काय करायचं काय नाही, असं अजितदादा पवार यांनी आत्ताच्या जे सभेमध्ये त्यांनी भाषण दिलं यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. म्हणून सोमवारी सर्व महिलांना पैसे भेटणार आहेत. आता कोणीही वंचित राहणार नाही, या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्व महिलांना पैसे मिळणार आहे. आता काही महिला जे आहेत ज्यांना पैसे येणार नाही, आता ते सुद्धा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ज्या महिलांना पैसे येणार नाही ते सरकारचं काही त्यामध्ये दोष नाही, त्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच दोष आहे. तुम्हाला माहिती आहे सरकारने आतापर्यंत सांगून टाकलं की तुमचं जे बँक असेल त्या बँकमध्ये जर तुमचं KYC होत नसेल तर तुम्ही इंडिया पोस्ट बँक, ठीक आहे, इंडिया पोस्ट बँक यामध्ये तुम्ही एक दिवसात तुम्ही तुमचं अकाउंट
ओपन करू शकता आणि त्या अकाउंटला तुम्ही लाडकी बहीण योजनेला जोडू शकता. आणि योजनेसाठी फॉर्म अजूनसुद्धा सुरू आहे. तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल, हे फॉर्म भरणे अजूनसुद्धा सुरू आहे. म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता भरून टाका. ठीक आहे, आता सोमवारी तर जर तुम्हाला आत्तापर्यंत ₹1 भेटला नसेल, तर काही घाबरायचं काम नाही. यांची सरकार आली तर सर्व एकत्र पैसे तुम्हाला मिळून जातील. तुम्ही काही घाबरायचं काम नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका. कमेंट करून सांगा तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे भेटले आणि तुमचं यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणे खूप गरजेचं असतं. तुम्ही जर कमेंट करणार तरच आम्हाला कळेल की कोणकोणत्या महिला कुठून असतात, काय असतात आणि किती यांना पैसे भेटले आणि योजना किती सफल आहे. सोमवारी पैसे भेटले का नाही भेटले हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.